नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे काल आपण जो विषय घेतला त्याच विषयाला अनुसरून लग्न हाच विषयाला अनुसरून आपण पुढे येत आहोत. तो म्हणजे की आपण मुलींनी लग्नाचा कसा विचार करावा याच्यावर आपण काल बोललो. तर सगळाच दोष आपण मुलींना देणं हे चुकीचं आहे. मुलींची जी कर्तबगारी आहे ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी कर्तबगारी आहे आणि मुलींनी शिकावं, आणखीन करिअर करावं याच्या मी विरोधात नाही. नंबर एक. पण जसं मी म्हटलं, त्यांनी करिअर करावं तसं त्यांनी संसारही बघावा आणि ह्या संसार बघून जे हे आहेत, बायका आहेत, त्यांचे आपण वेगळे व्हिडिओ 100% बनवणार आहोत. म्हणजे माझे तुमच्याही ह्याच्यात कोणी असेल तर मला नक्की सांगा, आपण हे करूयात. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे आज म्हणजे बऱ्याच मुलींना एखाद्या वेळेस मी काल जो व्हिडिओ बनवला त्याच्यावर थोडं राग आला का नाही असं आला असेल. काही लोकांनी मला फोन करून काही सांगितलं, काही लोकांनी मला काही मेसेजेस पाठवले आणि त्याच्यावर जे काय मला हे आहे. पण बऱ्याच लोकांना माझा हा व्हिडिओ आवडलासुद्धा. पण आज मी जो व्हिडिओ बनवतो आहे तो असा ह्याच्यासाठी बनवतो आहे की मुलींच्या दृष्टिकोनातून म्हणजे मुलींकडनं आपल्याला कसं आहे, नोकरी करणारी तुम्हाला बायको पाहिजे, नोकरी करणारी तुम्हाला सून पाहिजे, तिने तिचं पॅकेज पण चांगलं पाहिजे, तिने घर पण सांभाळलं पाहिजे. आणि हे करण्यामागे काही म्हणजे ही अपेक्षा असण्यामागे माझं काही म्हणजे लोकांचं चूक आहे असं माझं म्हणणं नाही आहे. पण तुम्ही त्या बाईच्या दृष्टिकोनातून बघा. मुलं जन्माला घालायची तिने, मुलांना वर आणायचं, मुलांवर संस्कार करायचे तिने, नोकरी करायची, नोकरी करून तिने काय म्हणतात त्याला बॉस किंवा तिची जी टार्गेट्स आहेत, तिची काही जी अचिव्हमेंट्स आहेत तेही बघायचं, तिचं करिअरसुद्धा बघायचं, प्लस घरातलं सगळं नवऱ्याचं म्हणजे स्वयंपाकाच्या ह्याच्यापासून सगळ्या गोष्टी तिने बघायच्या काय. आणि हे परत अशीही लोकं आहेत की जी मुलींना छळतात किंवा मुलींच्या पॅकेजवर फक्त त्यांचा डोळा असतो. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही मुलीच्या दृष्टिकोनातून पण बघितलं पाहिजे की ह्या गोष्टी आपल्याला सुद्धा म्हणजे तुम्हाला समजा नोकरी करणारी सून पाहिजे, नोकरी करणारी बायको पाहिजे, तर तुम्ही त्याच्यामध्ये काय आता हां, तुम्ही मुलं जन्माला घालू शकत नाही हे मी मान्य करतो, ते तिचंच काम आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. पण तिचं प्रेशर आपण किती कमी करू शकतो ह्याचा आपण कधी विचार केला आहे का? तिचं प्रेशर आपण किती कमी करू शकतो ह्याचा आपण कधीही विचार करत नाही. एकतर ती परक्याच्या घरातनं आपल्याकडे आलेली आहे, त्यामुळे ती आपल्याकडे येऊन ती ॲडजस्ट व्हायला पाहिजे. ती ॲडजस्ट होईपर्यंत तिला तेवढा मान सन्मान नॉर्मल घरामध्ये देतात, मी तुम्हाला सांगतो ज्या हे आहेत. पण मुलींच्या पण काही गोष्टी आहेत की ज्या म्हणजे त्या एकदमच आधुनिक असतात, ते कधी-कधी ते मर्ज व्हायला वेळ लागतो. इट इज ए म्हणजे मॅरेज इज ए मी काय म्हणेल लग्न हे कॉम्प्रोमाइज आहे, सगळ्या गोष्टीचं कॉम्प्रोमाइज आहे. सगळ्या गोष्टीचं कॉम्प्रोमाइज याचा अर्थ लग्न आहे. तर पण आपण सुद्धा त्या मुलींना तेवढी स्पेस देतो का? मग तुम्ही म्हणाल की मागच्या वेळेस का, पण मागच्या वेळेस एवढ्या बायका नोकरी करणाऱ्या नव्हत्या ना. पण ज्या बायका मुंबई पुण्यामध्ये होत्या, विशेषतः मुंबईमध्ये, की डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण किंवा इथे बोरिवली आणखीन या इथून त्या नोकरीला मुंबईला चर्चगेटला, विटीला, फाउंटनला जायच्या. म्हणजे विटीला उतरून तिथून दुसरी बस पकडून किंवा चालत तिकडे जायचं, परत आणि सकाळी सगळा स्वयंपाक करून जायचं, परत संध्याकाळी यायचं, परत संध्याकाळी सगळा स्वयंपाक करायचा. ही जी त्या बाईची जी काही म्हणजे किंवा बाईची जी काही हे आहे, काय म्हणतात त्याला, कामगिरी आहे, ह्याला आपण कुठे आपण तिला मदत करू शकतो का? नवरा समजा लवकर येत असेल किंवा जवळच्या ह्याच्यात असेल तर तो आल्यावर स्वयंपाक करतो का? नाही करत तो. नाही करत. काय सकाळी उठून चहा करणं वगैरे म्हणजे या अगदी बेसिक गोष्टी आहेत. बऱ्याच लोकांना आवडणार नाहीत, बरेच लोक मला याच्यावर हे पण करतील, काय म्हणतात त्याला, नावंही ठेवतील, आय डोंट नो. पण मुलींच्या अँगलनी पण तुम्ही विचार करा, तिला ती रेस्ट पण मिळते का? मानसिक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक रेस्ट आहे.
ती मानसिक रेस्ट मिळती का? आणि जी मानसिक रेस्ट ही सगळ्यांकडनं लागते, नवऱ्याकडनंही लागते, सासू सासऱ्यांकडनंही लागते, सगळ्यांकडनं लागते, मुलांकडनंही लागते. म्हणजे जशी मुलं मोठी होतात तसं मुलांनी, पण कसं आहे, आपण आपल्या आईवडिलांना रिस्पेक्ट केलं तर आपली मुलं आपल्याला रिस्पेक्ट करतात. हा नियम आहे. काही गोष्टी अपवाद असू शकतात, पण आपण आपल्या आईवडिलांना रिस्पेक्ट केलं तरच आपली मुलं आपल्याला रिस्पेक्ट करतात. हा जगाचा नियम आहे. पण हा जो मी काल जो मुलींच्याबद्दलचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्या मुलींच्या व्हिडिओला अनुसंधान हा पुढचा मी व्हिडिओ बनवत आहे, की मुलींच्या दृष्टिकोनातून सगळ्याच गोष्टी त्यांनीच करायच्या, सगळ्याच गोष्टी. मग तुम्ही बायको बघताना तुम्हाला नोकरी करणारी बायको पाहिजे, तर मग ह्या गोष्टीमध्ये कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे. नसेल तर तुम्ही हाऊसवाईफ बघा, आणि हाऊसवाईफ बघा तेव्हा तिच्या सगळ्या गरजा पूर्ण तुम्ही करू शकतायत एवढं बघा तुम्ही. त्यावेळेस तुम्ही कंपॅरिझन करू नका की समोरच्या फ्लॅटमधली किंवा समोरच्या ह्याच्यातली बाई नोकरी करते आहे किंवा म्हणून तिला डबल इंजिन आहे किंवा हे आहे. काही घरात लोक 4-4 लोक म्हणजे आई वडील कमवत असतात, नोकरी करत असतात, नवरा बायको 4-4 लोक कमवत असतात, तरीसुद्धा मानसिक स्वास्थ्य त्यांच्याकडे नसतं. माझ्या माहितीत आहेत. मानसिक स्वास्थ्य तसं नसतं. नॉर्मली माझं म्हणणं असं आहे की करिअर ओरिएंटेड जो पुरुष आहे, जो चांगला हे आहे, त्यांनी हाऊसवाईफच बघावी. कारण घरसुद्धा एक खूप मोठा टफ जॉब आहे. बायको हे थँकलेस जॉब आहे. नवरा जेवला आहे की नाही, लवकर आला की नाही, मुलं जेवली आहेत की नाही, लवकर आली आहेत की नाही, शाळेत गेली आहेत की नाही, कॉलेजमध्ये कोणाची संगत आहे, काय संगत आहे, हे वडील बघत नाही, हे आईच बघत असते. हे आईच बघत असते. आणि मग त्या आईने नोकरी पण करायची, स्वयंपाक पण करायचा, मुलांच्याकडे लक्षही घालायचं, हे सगळं करायचं त्या आईने, आणि तिला सपोर्ट सिस्टीम कोणाचीच नाही. म्हणजे असे अनेक सासू सासरे मी बघितलेले आहेत की तुमची मुलं आम्ही सांभाळणार नाही. हो, आहेत अशी, खूप आहेत अशी. आज पाळणा घरं कशामुळे चालत आहेत? आज जी म्हणजे आणखीन एक मी व्हिडिओ ह्याच्यावर बनवणार आहे की जीवन पद्धती बदललेली आहे. काय आज पाळणा घरं कशावर चालत आहेत? तुमचे डे केअर सेंटर कशावर चालत आहेत? शाळे एवढीच फी डे केअर सेंटर घेते. डे केअर सेंटरमध्ये काय चालतं, काय नाही चालत आपण बघतो का? आपल्या मुलांवर कोण संस्कार करतं आपण बघतो का? मग त्याच्यामध्ये काही अशीही लोकं आहेत की जे सासू सासऱ्यांना सांभाळायला तयार नाहीत. आता कोणीतरी म्हटलं की मुलाला मुलीचे आईवडील नको आहेत. तर मुलीचे आईवडील नको आहेत हे किती लोक म्हणतात, पर्सेंटेज किती आहे? आणि कसं आहे की म्हणजे म्हणजे माझी बायको हाऊसवाईफ आहे, शिकलेली आहे पण हाऊसवाईफ आहे. काय तसं बऱ्याच लोकांच्या बायका ह्या हाऊसवाईफ आहेत, आणि त्या खूप, आणि हाऊसवाईफसुद्धा, आणि माणूस समजा करिअर ओरिएंटेड असेल, पब्लिक ओरिएंटेड असेल, तर त्याची बायको ही हाऊसवाईफच असली पाहिजे. कारण त्याला घरात लक्ष द्यायला वेळच नसतो. पण तुम्ही सगळ्याच गोष्टी बाईकडनं अपेक्षा करायच्या आणि तुम्ही फक्त एककल्ली काम करायचं, तर हे चालणार नाही. हे चालणार नाही. यू हॅव टू शेअर दॅट. तुम्हाला बायको नोकरी करणारी पाहिजे, तुम्हाला सून नोकरी करणारी पाहिजे, तर तुम्ही तिला मदत ही केलीच पाहिजे. आज एवढंच. धन्यवाद.